त्या राजाला मारलं. भगवान प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन परत आले. दुःख वाटलं. 14 वर्षे 29वा दिवस उजाडलेला होता. अयोध्या सोडून 14 वर्ष 29व्या दिवशी अयोध्या बघितली. राज दरबार बघितला. त्या सिंहासनावर पादुका ठेवलेल्या होत्या. त्या पादुकावर छत्र धरलेला शत्रुघ्न होता. भगवंताने विचार केला. आपण वशिष्ठांनी सांगितलं राज्याभिषेक पुन्हा करायचा आहे. त्यावेळेला सगळा दरबार बदलून टाकू. पूर्ण वेगात सांगतो. पूर्ण दरबार बदलला आणि विश्वाच्या मालकानं विश्वाच्या मालकिनीला एके दिवशी दरबार दाखवला. हौसाने एखादी गोष्ट बायकोला दाखवत जावं, पण तिचं मेमरी कार्ड चांगला असावा. विवेकाचं टोक तिचं चांगलं असलं पाहिजे. त्या बायकोला दाखवलं पाहिजे. जिथं रानची भडत आहे तिथं म्हणजे ती कापूस लावा. येळपट येतील. इथं साळी पेरीत असते चतुरा. लवणातलं राणे तिथं साळ पेरावा. इथं कसं जमल कापूस लावायला? जळून जाईल ना सगळं. आईसाहेब विवेकाचं टोक आहे. आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेला निशापती ढळलेला होता. जेने स्थान स्थांडिले ओ निशापती तय किरणा ससर्गे ती धावती गवाक्ष द्वारे पाहती निशापती किरण. गोडलिले महाराजांनी. चंद्र ढळलेला आहे. त्याच्या प्रकाशाचे किरण गवाक्ष द्वारातून, आपण त्याला सौन म्हणायचो जुन्या काळात. आता खिडक्या म्हणावं लागतील. त्याच्यातनं किरण आले आणि त्या प्रसन्न किरणाच्या अवस्थेमध्ये विटेवरच्या मालकानं 7व्या अवतारातल्या मालकांनी सीताई साहेबांना सांगितलं, सीते आपण महाल बघून घेऊ. आणि दोघंच त्या महालात पोचलेली आहेत. ज्या वेळेला सीताई साहेब आणि प्रभू रामचंद्र महालात प्रवेश केला, दरबारात मोठा दरबार आहे, चुकून बोललो महाल. आईसाहेब राणीवशात होत्या. महिला माझघरात आणि राणीवशात जास्त असतात. राणीवसा आणि माझघर कशाला म्हणते? मराठीत MA केले की एखाद्यानं? मराठीत MA करून जर पंढरीनाथ बाबा जगदाळे आबा ज्याला जर माझ घर सांगता येत नसेल तर याला MA पदी दिली का? त्याला नदीला हाणायला पाहिजे. विठाला विठाला काय झालं माहितीये का? तुमचाही दोष नाही, आमचा बी दोष आहे. आम्ही वरूनच चाललो हेलिकॉप्टरने. याबा रमून सरणारा बैल पोट भरून खातो आणि शेंडे हाणायचा नाद असतो शेपूड यायला. आमची बी नुसती शेंडेच हाणायले तिकडे तिकडे, ओरिजिनल सोडूनच द्याले. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय ओरिजिनल पुरस्कार विदेशातल्या माणसाला जातोय. एक प्लोटो नावाचा व्यक्ती, मला बरोबर त्याचं नाव आठवत नाही, त्याला गेलतात. त्याला शोकांतिक आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या विद्वानांना तो पुरस्कार भेटत नाही आणि विदेशातल्या ज्याला मराठी कळत नाही त्याला जातोय. ही शोकांतिक आहे. लाज वाटायला पाहिजे आमच्या लोकांना. विठाला विठाला दरबार बघण्यासाठी नेलं. बघितलं मंत्री महामंत्री सुमंत्री प्यादा गुमास्ता स्तुती पाठक सगळे जागा दाखविल्या. परत आले. सीताई साहेबांना विचारलं, सीते जी, वाक्य किती गोड बोलले. सीते जी, इतकं वजनात बोललं पाहिजे माणसानं बायकोला, पण इतकं बायकोला वजनात बोलण्यासाठी बुटा हरपायला नाही पाहिजे. बुटा हरपिल्यावर जर वजनात बोलली तर ती राहिलेल्या बुटानं थुत्तर फोडीन. हे मात्र ध्यानात ठेवत जा. आचारसंहिता असते, कुणाची नियम आहेत ना, नियमित. मला असं वाटतंय घोडं जर टाच हाणल्याबरोबर जर रस्त्यानं गोड चलत असेल तर माणसं दिसल्यावर बसणाऱ्यानं टाचा काऊन हाणायच्या? घोडी मस्त चालली बरं काशी, 3ऱ्या चालीवर चालली. पहिली दुसरी तिसरी चाल. तिसरी चाल म्हणजे टोकाची असते, 45ची स्पीड मोटरसायकलची. 3ऱ्या चालीनं घोडी चालली आणि माणसं दिसल्या उगाच तिला टाच हाणायला. घोडी लई शहाणी होती. ती म्हणली जसं चालायचं तसं चालायले तरी मला टाचाच हाणायलाय. घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बसणाऱ्याचं चट थुत्तर वर वाढून गेलं. आचारसंहिता सांभाळायची, सगळ्या गोष्टी राहत असतात. पत्नीनं पत्नीची जागा सोडायची नाही आणि पतीनं पतीची जागा सोडायची नाही. संसारातले नियम आहेत. आपण सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. असा सासरा असन
तर पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्याने ठोकायची, इकून निघली पाहिजे. हरामखोरा, तुला सगळं बैठकीत भेटते, कशाला पाय लावून शकायला? आचारसंहिता नियम आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. नियम आणि यम, वाक्य नीट ऐका. नियम आणि यम दोघं मित्रच आहेत. नियम आणि यम एकाच माईचे लेकर आहेत. नियम आणि यम हृदयस्थ मित्र आहेत. पण नियम मोडला की यम घेऊन जातो. मग कशातला बी असू द्या, कशातलाही असू द्या, नेम कशातला नियम मोडला की यम चपका हाणतोच. सीते काय वजनदार शब्द आहे. जी मालक तिकून जी शब्द सापडा. मला वाटतं 2 लाख रुपये तोळा जरी विकत घेतला तर जी शब्द सापडायचा नाही. गावरान तुपात चपात्या बुडून खाला तुम्ही सासऱ्याच्या संपत्तीत, आणि सासऱ्याने आवाज द्यायला सुनबाई काय झोपीत भिताड पडन तुमच्या अंगावर, झोपीत. हो, काला झाल्या झाल्या मरण एखादी. त्या सासऱ्याची प्रॉपर्टी खाताना आनंद वाटतील, त्याला जी म्हणता येत नाही. इतक्या जोरात बोंबलतात की ते बहिरे व्हावा. काय करायचं कीर्तन? तुम्ही 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही. आळंदीतल्या मालकांनी सांगितलंय, ज्याला इथं नीट वागता येतंय का ते वरिण्याच्या लायकीचे. याची परत्र पुसशी काही आहिकची धड नाही. इथं संसारात नीट वागता येत नाही, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना नीट बोलत नाहीत, वरी नेण्याच्या काय लायकीच आहे? तुम्ही तर पेटून देता स्वर्ग. हे सनकड्यान टाक पेट्रोल दी काळी लावून जाळून टाकता तिथलं नाही. माझ्या माई, ज्येष्ठ लोकांचा आधार करणं हे सर्वात मोठं भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं काम आहे. बॉम्ब टाकलाय तुमच्यावर, तुमचा आणि माझा काही द्वेष नाही. मी याच्याकरता बॉम्ब टाकलाय, माझ्या वारकरी संप्रदायाने पुरुषापेक्षा स्त्रियांना डोक्यावर जास्त घेतलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची श्रीमंत संपत्ती काय असेल तर माझ्या पवित्र देशाची संपत्ती तुम्ही आहात. तुम्ही चुका करता कामा नाही माझ्या माईंनो, चुका करता कामा नाही. तुम्ही चूक केल्याच्या नंतर त्याचे पडसाद आपल्या लेकरावर पडतेत, आणि ती लेकरं नालायक झाल्यावर या पवित्र देशाचं वाटोळ करतेत. असं होऊ नये याच्याकरता तुम्ही चुका करायच्या नाही. चला सीते जी, इथपर्यंत आलतो. तुला दरबार कसा वाटला ग? वाक्य नीट ऐका. पहिला शब्द गेला, सीते तुला दरबार कसा वाटला ग? 1 नाही 2 नाही काय नाही. भगवंताच्या लक्षात आलं झोपीने व्याकुळ असेल. कशाची झोप आली? लक्ष्मीला झोप असती वे. रातच्या सुरू ती सुरू लक्ष्मीला कशाची झोप आली? झोपलेल्याच्या कपाळाला पण लक्ष्मीत लावते. कायमचा झोपलेला कळतो तुम्हाला? भिंतीला टेकलेला कणकीचा गोळा, 2-4 उदबत्या, 7-8 म्हाताऱ्या रडायला, कसे दिसायले बाई. मेनला इकून येते मी इकून. मृताचे नि ललाटे रमाधिष्ठित लोके नैवम गिरगाव कर लिखितम. अरे मृत माणसाच्या कपाळाला नाणं लावतात म्हणजे मेलेल्यांच्या सुद्धा लक्ष्मी त्याच्यासाठी जागी. ती कशी झोपेल? दुसरा शब्द टाकला, सीते जी दरबार बरा वाटला? बरा आहे प्रभू. याचा अर्थ सीतेला पसंत नाही. एकांतात विचारलं, सीते विचारू काय प्रभू? चरण सेवा अखंडिता. नामदेवराय विटेवरच्या मालकाच्या पायाची सेवा का मागतात? कशा करता मागतात सेवा? सीते विचारू तुला? विचारा प्रभू. तुला काय वाटलं दरबारात? काय नाही प्रभू. स्वर्गातली लोक आलती, स्वस्ती श्रेयांचे लोक पाहून गेले, बृहस्पती महाराज सुद्धा आलते, कुलगुरू महर्षी वशिष्ठांचं मार्गदर्शन आहे. आधी करून बऱ्यापैकी ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध योगी या ठिकाणी येऊन गेलेत. तुमच्या चुकीला कोण चूक काढणार आहे तुमच्या याच्यात कर्तव्यामध्ये? नाही, पण सीते तू अशी उल्हासदार प्रसन्नपणाने का म्हटली नाही? एक बोलू प्रभू, एक बोलू. मी ज्या वेळेला 6 महिने 26 दिवस तुमच्यापासून बाजूला होते, वाक्य नीट ऐका. 6 महिने 26 दिवस प्रभू रामचंद्रापासून सीता लांब होत्या असं पुराण सांगते. आणि पुराण एखाद्या गलफट माणसाला जरी पटत नसेल तर देहूतल्या मालकाला आवडते. पावे पुराणी. हो, मग एखाद्या नालायकाने नाक वाकडं केलं असेल तो तिकडेच जाय उसातल्या डुकरावानी. तुकोबाराय मान्य करतेत ना, जी तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य करते ते आपल्याला मान्य करावं लागेल. ते जे मान्य करत नाहीत ते आपण मान्य करायचं नाही, हे लक्षात ठेवा. 6 महिने 26 दिवस तुमच्यापासून बाजूला होते. तुम्हाला काय वाटत होतं? सीते विश्वाचा मालक आहे मी. माझ्या प्रपंचात अडसर आल्याच्या नंतर मला फार दुःख होतं. मग प्रपंचातल्या या दुःखाला मुक्त करण्याची ताकद कोणात? पवन सुतात, मारुतीरायात.
त्याने या दुःखातून मला बाजूला केलं. मग त्याला आपल्या दरबारात जागा नसावी? मालक एक सांगू, हनुमंताचं नाव आठवलं की मला माझं कुंकू आठवतो. मारुतीरायचं नाव स्मरणात आलं की मला माझं कुंकू दिसतंय. हो मालक, आम्ही राजा दशरथाच्या 4 सुना सौभाग्यानं जर मिरवत असोल तर याची एकमेव कृपा आहे, तो हनुमंत आहे. नाहीतर राजा दशरथाच्या 703 पत्न्या, 703 पत्न्या होत्या राजा दशरथाला, 703. आणि 4 सुना आम्ही सगळ्या पांढऱ्या साडीत असतो. मालक, भगवंताचे डोळे सुद्धा रात्री पाण्यानं डबडबले आणि ते काही हरकत नाही. उद्या हनुमंताची तयारी करू. काहड्याला राज्याभिषेकाचा मुहूर्त पुन्हा लांबवला. पंचांग पाहणारा घरचाच होता. तिथे कुठे इकडे तिकडे गायऱ्या गुंग्याला दाखवायचं होतं. पंचांग पाहाला महर्षी वशिष्ठ होते. लोकत्रयं यत निशापती भास्करोति जो कांती सकिरणे सगात्रेशो वरुणभवस्थितायाम वैशान्यरत्वं नामेशो. ज्याच्या नावानं हवन त्याच्या नावानं अग्नी पाहिजे त्या दिवशी पृथ्वीवर. सगळं पाहायला करताना अभ्यास असणारा महर्षी कुलगुरू वशिष्ठ होते. काढला मुहूर्त कशा करता? हनुमंताला सिंहासन करायचे. सगळ्या तज्ञ लोकांच्या साह्याने मारुतीरायाला सिंहासन केलं, म्हणजे तलकप केला. समोर एक मस्त मंचक पलंग केला. त्याला वगैरे वगैरे पाय कशाची लावली मी दुसऱ्या कीर्तनात सांगितलं. आपल्याला पुढे सरकायचे. त्याला तपकडी कशाची होती, त्याच्यावर गादी राजहंसाच्या पंखाची होती. राजहंसाच्या पंखाचीच का ठेवली, मोराची का ठेवली नाही? मोराचे पंख द्वापार युगातल्या मालकांनी पवित्र केले, पण मोर नपुसक मानलाय. मोर फक्त 2च गोष्टीनं पवित्र, बाकी गोष्टीत मोराला मान्यता दिलेली नाही. राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडतात आणि मोराची पंख काम चालू असताना पडते. त्याच्या अंतकरणात काम असा दाटून आला ना, त्यावेळेला मोराची पंख कामासक्तीशी भयपिच्छानाम भय जायते. जाबाली नावाच्या ऋषींचं वाक्य. याच्याकरता मोराचं पंख अंतरणासाठी नाही, मालकाने घेतलं. त्याचं वेगळं कारण आहे. त्याचा पुरावा बघा, तुम्हाला भविष्योत्तर पुराणात सापडेल. तो पुरावा बघत जा. मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला भितडासारखी. 2-2 वाजूस तर भांगरायला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कधी चांगलं बघत जा. देव तुमचं चांगलं करीन. वाईट बघत राहा, देव तुमचं वाटोळं करायला उभाच. आपण जसं करू तसं तो वरचा देत असतो, त्याचा नियम आहे. राजहंसाच्या पंखाची गादी केली. राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. मारुतीरायाला आमंत्रित केलं. मारुतीराय तिथं स्थानापन्न झाले. नगरीमध्ये आल्याबरोबर स्वागत केलं. जगाची मालकीन सुवर्णाच्या निरंजनीमध्ये आक्षण काढती. स्नेह सुवर्णती स्नेह हेम पात्रेषु जायते सूत्रेषु वन्यहा जायते. सूत्र म्हणजे वात, वन्य म्हणजे अग्नी, आणि पात्र सोन्याचं. हेम पात्र म्हणजे सोन्याची निरंजनी. आणि आईसाहेबांनी आक्षण काढ. काय अंजनीची पुत्र असतील. मारुतीरायाचं अंतकरण रडत होतं. अंजनी माते, तुझ्यासारख्या पवित्र माईच्या पोटी जन्माला आलो. मला जगाची माय ओवाळते, मला विश्वाची माय ओवाळते. काय नाविन्य असेल, कल्पना करा. विठ्ठल 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 मला ओवाळते जगाची माय. लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राने एक दंड धरला आबा आणि मारुतीरायाला मोठ्या आनंदानं त्या व्यासपीठापर्यंत, व्यासपीठ चुकून बोललो, त्या आसनापर्यंत नेलं. मारुतीराय तिथे गेल्याच्या नंतर मागं सरकले. विचारलं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीनं, अरे हनुमंत, तुला बसण्यासाठी केले. ऐका म्हणे प्रभू, ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला भोग काय करायचा? ज्यानं वासनेला पेटून दिलंय त्याला गादी काय करायची? त्याला पलंग काय करायचा? हे भोगाचे लक्षण आहेत. हे काय करायचं देवा? मी वासनेला विस्तू लावलाय, मला नकोय. खेळिया माझी हनुम्याशाना, खेळिया माझी हनुम्याशाना, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे, कामच नाही तेथे क्रोधच कैसा, कामच नाही तेथे क्रोधच कैसा, तेथे कैसे भांडण रे, कैसे भांडण रे, कैसे भांडण रे, कैसे भांडण रे. रामाची आवडी मोठी, रामगड्याची आवडी मोठी, रामगड्याची आवडी म्हणून लंके पेले रे, म्हणून लंके पेले रे,
सावरी हे वा. मारुतीरायनं सांगितलं देवा ज्यानं वासनेला विस्तू लावलाय पंढरीनाथ बाबा त्याला भोग काय करायचा. मालक दिवचू लागले. मालक म्हणले आबा हनुमंता मी जगाचा मालक आहे आणि कोणी कशावर बसायचंय तू मला शिकितोय. पण जे कामात ओरिजिनल असतात का ते कोण्याच ओरिजिनल माणसाचं मानित नसते. त्याचं काम ओरिजिनल असते. एका बाईला 2 पोरं, एक कव्हा नाशिकला फेरफाटका आणून याचं, एक कायमस्वरूपी कांद्यात. ते नाशिकून येत होतं का गुटके खाऊ खाऊ सुंबळे. जेवताना त्याची मायन बाप इतके बोलायचे ते म्हणला किती बोला काम तर करीत नाही ऐकून घेते. आणि कांद्यात रात्रंदिवस शेतात मकेत काम करणाऱ्याला एके दिवशी म्हातारं बोललं. ते म्हणला रामकृष्ण हरी मी पप्याची माय घेतो म्हणजे त्याची बायको आणि मी नाशिकला कोणाच्या इथं वाचमन की करतो माय मी येतो. म्हातारी म्हणली बाब्या मी माय असून तू ह्या पाया पडते चटमाकान कांदे मातीत जातील तू इथंच राह पुन्हा नाही तुला बोलायची. खरी सेवा भय काय त्याच्या. ते मारुतीराय होते. मारुतीरायनं सांगितलं प्रभू वामन अवतार तुमचा कितवा सांगता येईल का एखाद्याला. किती भागवत ऐकले तुम्ही. वाट पण लावले काही काही. हा बर 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 खरंच आहे. 5वा सॉक्स घातलेत म्हाताऱ्यानं. विडाला विडाला चुकाचुकी बरोबर असू जाऊ दे. आता पुरावा एक विचारला मारुतीरायनं भगवान तुम्ही वामन अवतारात कसे होते. बटू होते. कोणता अवस्था होती ब्रह्मचारी. मग ब्रह्मचारी वामन अवतारात असताना तुम्हाला बसायला काय होतं. बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीराय बुद्धीचं टोक होते. वामन अवतारामध्ये तुम्ही ब्रह्मचारी वेशात होते. तुम्हाला बसायला काय होतं माहित नाही का. हनुमंता तुला दर्भाची चटई माझ्या बगलात होती ना. दर्भ नावाचं गवत असतं पिंड तर्पण करण्यासाठी आणि दर्भ नावाच्या गवताची माझ्या बगलामध्ये चटई होती. मग ऐका प्रभू तुम्ही तात्पुरते संन्यासी झाले. खरे माणसं किती दार असतात बघा. ऐका प्रभू तुम्ही काही वेळापुरते. कारण 2 अवतार जर सोडून दिले बाकीचे किती अवतार आहेत अंशात्मक आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण बाकी. मग काही वेळापुरते तुम्ही ब्रह्मचारी झाले. काही वेळापुरते तुम्ही संन्यासी झाले. तर तुम्ही दर्भाची चटई बसायला घेतली म्हणजे नियम पाळले. मी तर नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आवळून बाहेर आलेला आहे. मी कस काय पलंगावर बसल. मान खाली घालावं लागली पंढरपुरातल्या मालकाला. मान मान मान. तुम्हाला एक सांगू संन्याशानं संसारिकाला मान खाली घालावं लागली. आणि या महाराष्ट्रामध्ये 5 संसारिक आहेत त्यानं 4 संन्याशाला मान खाली घालावं लागली. ते संसारिक म्हणले तुम्ही लग्न नाही केलं म्हणजे फारच मोठे आणि आम्ही लग्न केलं म्हणजे गडोळ आहेत का. विधीने सेवन विषय त्यागा आहे ना बरोबर. या गोष्टी जर आपण अधिकार तत्वात आणल्या तर आपणही त्या बरोबरीचे असू. इथं मात्र संन्याशानं संसारिकाला झडपिले. तो संसारिक म्हणजे जगाचा मालक आहे. नाईलाजाने सीतेला सांगितलं सीते हे बसत नाही पलंगावर. सीतेनं सांगितलं हनुमंता तू या दरबारात बसल्याशिवाय मला आनंद नाही. आईसाहेब बसतो ना पण मला जिथं आवडन तिथं बसू द्या ना. बस मग आधी तुम्ही बसा तुमच्या जागेवर. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पंचायतन नावाचं एक चरित्र आहे. हे प्रभूचं पंचायतन म्हणायचं. आणि मग हे सगळे सिंहासनावर बसल्याच्या नंतर दर्भाची चटई खाली टाकली. डावा गुडघा खाली टेकला उजवा गुडघा वर हे त्याच्यावर हात जोडले आणि विटेवरच्या मालकाकडे प्रणाम करीत मारुतीराय पायापाशी बसले. वाक्य नीट ऐका. मारुतीरायाची मूर्ती प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर ठेवली असेल तर गुडघा डावात टेकलेला पाहिजे. उजव्या गुडघ्यावर मारुतीरायानं असे किंवा छातीला हात जोडलेले पाहिजे. एक जण म्हणला आमच्या इथं उजवा गुडघा टेकलेला होता. मी म्हणलं मग मूर्ती करणार पेणार असन त्याचं मेमरी कार्ड उडालेलं असेल म्हणून त्यानं तशी मूर्ती जळली. ती काय त्याच्या काय बापाची जहागिरी असती. हा शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य ही तृण मानावे. तुम्हाला एक सांगू का वक्त्यानं कीर्तनात बोलत असताना ज्याचा पुरावा आहे का तेच बोललं पाहिजे. आधारा वाचोनी
काय सांगसी कहाणी 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 काय सांगसी क्या बात है शास्त्र पुराण वेद ऋषी मुनी योगी प्रणित हा संप्रदाय त्यांनी सांगावं आणि आम्ही बोलावं. आमच्या मनचं बोलणं गोहत्या समम पापहा भक्षंती रुधिरो भवा एक तर गाय मारल्याचं पाप लागतंय अन्यथा गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय. वक्त्यानं चुकीचं कीर्तनात बोलणं. डावा गुडघा टेकून मारुतीराय समोर बसले. इथपर्यंत पंढरीतल्या मालकांना नामदेवराय कथा सांगत होते. मालकांनी सांगितले याचा परिणाम. नामदेवराय म्हणले देवा सांगा तुम्ही पुढे काय झालं. तर विटेवरचे मालक सांगतात नामदेवा त्रेतायुगात मी फरमान काढलं दंडक सोडा फरमान काढलं त्रेतायुगात. काय फरमान काढलं माझे मंदिर नसले तरी चालेल. महाराष्ट्रात भारतात विटेवरचे मालक म्हणतात माझे मंदिर नसले तरी चालतील. काशीतले मालक त्या मीटिंगला शिवजी होते. शिवजी म्हणले भारतात प्रत्येक गावात माझं मंदिर नसलं तरी चालेल. विटेवरचे मालक म्हणले माझं मंदिर नसलं तरी चालेल पण अंजनी सुताचं मंदिर पाहिजे. याच्या पुढचा गोड पुरावा पण पुढे सरकतो. मी काही रामायण नाही सांगायलो मला फक्त पुरावा द्यायचा पायाचा. कल्पना करा नामदेवराय म्हणतात देवा पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला इतकं मोठं केलं. अहो तुमचे मंदिर नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत. पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील. भगवान शिवजीची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील. पण मारुतीरायाची मंदिरं नाहीत. काही कारणास्तव एखादी नसेल हा भाग सोडून द्या पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. काही काही बोटावर मोजण्यापुरते असतील तिथं काही ते गोदड फाटलेलं तिथं आपल्याला काहीच नाही. ते काय गरज आहे फुकट कळण शेंडी वळवळ. पण शक्यतो पंढरीनाथ बाबा प्रत्येक गावात वस्त्यावर पण मारुतीरायाचं मंदिर. कारण माणूस मेल्यावर त्याच्या पुढे टेकलेश उजळतच नाही. हा नियम आहे. याच्या पलीकडे सांगू 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न. त्या संस्कारात पडायचं असेल तर त्याला पान सुपारी टेकल्याशिवाय हळदच लागत नाही ना. अजून 4 काम आहेत. गुत थोडं घेतलं ते तुम्ही घरी गेल्यावर पान ते मारुतीरायाशिवाय होत नाहीत. मग मला सांगा प्रभू एवढं मारुतीरायानं काय केलं तुम्ही त्यांना जगप्रसिद्ध केलं. ऐक नामदेवा देव म्हणतात बरं मी नाही. ऐक नामदेवा अरे तू माझ्या पायापाशी बसला रे याच्याकरता मला लय आवडला म्हणून मी जगात मोठा केला. मग ऐका ना प्रभू त्रेतायुगात पायापाशी बसलेला एक पशु येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. एका बाजूने विचार केला तर ते वानर आहेत पशु आहेत मान्य आहेत वारकरी आहेत. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ पण देवा पशु आहे तरी पण पायपाशी बसल्याच्या नंतर इतकं मोठं करता. इतके तुमचे पाय प्रभावशाली आहेत म्हणून मला काहीच देऊ नका मला फक्त तेच द्या पहिलं कडवं. देवा
नामदेवराय भगवंताला म्हणाले मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. एक दोन बारीकशे 5 मिनिटात पुरावे सांगतो आणि पुढच्या कडे पळतो. 7व्या अवतारात भगवंत चालत असताना एका जंगलामध्ये, सगळं जंगल शुष्क आहे. काष्टाम तरुवरा भय शुष्केशु एकम सचेतन स्थितम तरुवरा हरिद्रातिद सर्वायो. रामायण नाही सांगत, दुसरं पुराण सांगते. ते पुराण म्हणते सर्व रान वाळलेलं आहे, एक झाड हिरवं आहे, त्या झाडाखाली एक पाषाण आहे, लांबलचक माणसाच्या लांबीचा पाषाण आहे. आणि भगवंत रस्त्याने चलत असताना मंजुळसं वारं आलं. भगवंताच्या पायाला ते वारं घासलं आणि देवाच्या पायावरच एक रजकन त्या शिळेवर पडला. त्याचे चरणाची चाली शिळा होती मनुष्य केली. हनुमंत जगदानंद कंद जगतपती, तुम्ही रस्त्याने चालत असताना रजेशु भयस्थितो पदाश्रितो भयव्याप्ती पाषाण स्तते वचम लुब्धानाम कामिनिया. तात्काळ त्या पाषाणाची स्त्री होते. ती स्त्री म्हणजे भारत देशातल्या 222 सुंदर स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर होती. तिचं नाव होतं अहिल्या. तिचे मालक सामान्य नव्हते, तिचे मालक न्यायशास्त्र करता होते. 6 शास्त्रकार आहेत, त्याच्यापैकी न्यायशास्त्र गौतमाने केलं. गौतम हे तुम्हा मला जन्माला घालणाऱ्या सत्य लोकांचे मालक विधाता चतुरानंद यांचे सासरे. याच्या पलीकडे सांगू, चांगलं भजन म्हणण्यासाठी महाराज वाणीची ताकद लागते, चांगलं बोलण्यासाठी वाणीची ताकद लागते. आणि ती कृपा आहे ब्रह्मकन्या सरस्वतीची. आणि ही सरस्वती न्यायशास्त्र ज्यांनी केलं त्यांची मेवणी होती ब्रह्मकन्या. आणि या सरस्वतीची बहीण न्यायशास्त्रकर्त्याची पत्नी होती अहिल्या. काय शुद्ध संसार असेल, पण वरच्या नालायकाची दृष्ट लागली. वरीत नालायक होते 6, मी नाही म्हणून तर तुकोबार आहे म्हणले. आम्ही विष्णुदास तैशेनो तेव्हा खाली बोट नव्हतं केलं बरं, तेव्हा वरी बोट केलं. आणि आता जर तुकोबारावर तो प्रसंग आला तर तुकाराम महाराजाला पण कळणार नाही कोणाकोणाकडे बोट करा. हो, कारण इतके बडवे झाले त्याला पण लक्षात येणार नाही कोणाकोणाकडे बोट करा. त्यावेळेला वरी नालायक होते 6. त्याच्यापैकी संध्याकाळी प्रकाश देतो त्यानं बी नालायकपणाच केलता. जेम वात्सल्या ते जायते सगर्भेन पुनिताना येन जठरानलो तृप्तावसाया साधु कामिनी देववतम. मार्कंडे म्हणतात आपल्या गुरुची पत्नी आईच्या दर्जाची असते. आपण ज्यांच्याकडे शिकतो का त्या गुरुवर्यांची पत्नी जन्मदात्या माईच्या दर्जाची असते. पण चंद्राचा पाय तिथं घसरला. इंद्रानं 6 चुका केल्या. या इंद्राची दृष्ट या प्रपंचाला लागली. दुःखी होत. न्यायशास्त्र सामान्य आपल्याकडे तो वापरात येत नाही. गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातलाच न्याय वापरतात, पण तिळा इतका वापरतात. त्याच्यातला अर्धा न्याय जर वापरला ना सज्जनांनो, गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातला अर्धा न्याय वापरला ना, तर या पवित्र देशातल्या माझ्या पवित्र स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. इतका न्याय कठीण आहे. त्याच्यामधला हस्तिकविटन्य न्याय आता लय लांब सोडून द्या, खूप न्याय आहेत. वाची जा ना, वाची जा. आपल्या लोकांनी केलेले नाव इचकी न्याय इचकी जा ना तुम्ही, पाहत जा, देव भलं करीन तुमचं. असो, त्या गौतमाचा चेतन संसार पाषाण झाला. वाक्य नीट ऐका. त्या न्यायशास्त्रकर्त्याचा सजीव संसार दगड झाला. आणि दगड झालेल्या संसाराला देवा तुझ्या पायाची माती किंवा वारं लागल्याच्या नंतर पुन्हा न्यायशास्त्रकर्त्याचा संसार चालू होतो. इतकी तुझ्या पायात ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. म्हणून देवा मला तुमचे पाय पाहिजे. किती पाय पवित्र. भजी मनी राम चरणे सुखदाई, भजी मनी राम चरणे सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई. जी चरणनी भरती रही भुलाई, सोही चरण के धुई सब नाव चढ़ाई. भज मन राम
गगन सुखदा वनियो किरडतंबय व्याप्त्येति जायते नाम हिंसाचारोस्ततं यत्क्रियातु जयं त्वमं पदाश्रितं पुराणशम्मति जाये. लावर चित्र सशे रांडुक्र खाणाऱ्याच्या कुळातला केवट, पण पदाम त्वम जायते पुराणशमहतीं स्थिता. बगदालब्बे सांगतात, देवा अरे हत्या हिंसा करणाऱ्याच्या कुळातला माणूस, पण तुझे पाय धुतले एकदा तर रामायणात मर्मज्ञ राजा होऊन बसला. इतकी पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित हे रामायणात बघायचं नाही. पुन्हा म्हणताल गिरगावच्या बाळूला हे कांद्यात गवसलं विठाला असेल केवटाचं चरित्र, पण हे दुसरीकडचं काढायचं. लय पुराणे तो रेल्वेचे 2-4 डबे लोखंडाचे चाक असते, ते चाक मोडून जातील इतके पुराण येतं. आपल्याला कुठं गवसत भंगाऱ्याने लिहिलेलंच गवसत आपल्याला. हो, बायकून ज्याच्या थुत्रीत हाणलं त्यानं पुस्तक छापावा आणि ते ढवळ्या कपड्यावाल्यानं प्रकाशित करावं, आणि आपल्यासारख्या येडपटाईनं ते वाचावं. अरे वाचा, वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. कशाला शेपुड्या पिळायचे? ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे, अमृताला लाजविला असा परमार्थ आहे. भांगाऱ्यात येवायच्या पण नादी लागू नका. नांदेड पासून हा जो उभा पट्टा आहे का, पार मुंबईच्या अलीकडचा कोपरा कल्याण पस्तूर इथपर्यंत या पट्ट्यातल्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबराय सांगते त्याच देवायच्या पुढे वाकायचं. कारण का त्यांचं ऐकायचं? या वारकरी संप्रदायात या पट्ट्यात अशी संत जन्माला आले, त्यांनी काशीतल्या मालकाला आणि पंढरपुरातल्या मालकाला घरी कामाला लावले. अशी संत या पट्ट्यात जन्माला आले, आणि तरी आपण पिरापशी बोकडे कापितो. असा कापीन यम आपल्याला उभा. यांच्या व्यतिरिक्त आपण नाही ऐकायला पाहिजे. चुकी चुकी. म्हणून चरण सेवा खंडित. पत्नीचं हरण केलं रावणानं. बिभीषण मारुतीरायाच्या संगतीत प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले आणि एकदाच बिभीषणानं पाय धरले. एकदा पाय धरल्याबरोबर नुसतं कळलं, को भवा हा लंकेशो दशग्रीवोती जायते बांधवाती क्रिया सहोदर असते वंच. हा त्याचा भाऊ आहे, लंकेशाचा भाऊ आहे. हो, सुग्रीवा जी पाणी घेऊन या. पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं. पलाशश पात्रेशी द्रोणा आपांपती निर्भयो. निर म्हणजे पाणी, आपांपती म्हणजे सूर्य, पलश म्हणजे पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं. भगवंतांनी संकल्प सोडला. अरे राजन, राजन शब्द वापरला. तुझे दादा किंवा तुमचे दादा इतके अडुसट आहेत, इतके निर्बुद्ध आहेत की मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही, आणि तो मरेपर्यंत सीता देणार नाही. म्हणून नाईलाजानं मला त्याला मारावंच लागणार आहे. मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही, तो मरेपर्यंत सीता देणार नाही. इतका रगील तो आहे, आणि त्याला मारल्याशिवाय मी सीता, त्याला मारीन पण सीता नेईनच. हा मी बी इतका ठाम आहे. आणि तो मारल्याच्या नंतर मला सुतळीचा तोडा पण लंकेतला नको, तुम्हाला लंका देऊन टाकतो. रावण मारायच्या अगोदर लंका दिली, संकल्प सुटला. माझे नामदेव आहे देवाला विचारतात, देवा असं कसं करता? शरणांगता वज्र पंजरू. 5 प्रभेद आले रामायणामध्ये, 5 त्याच्यातले 2 सांगतो. पाय धरल्यामुळे लंका भेटली. 1 सुमाली नावाच्या राक्षसानी सप्रेम भेट दिलेली लग्नातली आंदन शक्ती होती. ही शक्ती लक्ष्मणाच्या अंगावर नव्हती, ही बिभीषणाच्या अंगावर टाकली होती. एका शास्त्रकाराने विचारलं, बिभीषण हा चिरंजीव आहे, ह्या शक्तीनं मरत होता का? 2 शास्त्र सांगतात, गत्वास बांधवेची सगत्रे अशुद्धोभय स्थिता. ही शक्ती त्याच्या रक्तातल्या नात्यांना त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना आदेश आहे, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना प्राप्त झालेली वस्तू त्यांनी त्यांच्या प्राप्त स्थितीतल्या अंगावर टाकली तर ते संपत असतात. या अनुषंगानं बिभीषण संपला असता. पण चिरंजीव बिभीषण भावाच्या हातानं संपला असता. त्याला न मरू देण्याचं कारण एकमेव लक्ष्मणाला पुढे घातलं. शरणंगता वज्रपंजरू. याच्या केसाला धक्का डोक्याच्या, तर आपल्या जीवाला धक्का. लक्ष्मणानं बाजूला केलं, स्वतः शक्ती घेतली. ताकद कशाची नामदेवराय म्हणतात? भगवान म्हणतात फक्त पाय धरल्याची. मग पाय धरलेल्या बिभीषणाला 5 कारण, त्याच्यातले 2 सांगितले. 1 सोन्याची लंका दिली पाय धरणाऱ्यामुळं, 1 मरण त्याचं बाजूला सर केले पाय. पुन्हा एखादा नंतर इचकील, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या काय कडे, चिरंजीव कसे मरत असतील. अरे तू वाचव ना सुमळ्या, मग तुला कळत आहे ते. मी वाचल्याशिवाय सांगणार नाही कधीच. हा, तुम्ही प्रांजळ माणसं आहात पंढरीनाथ बाबा, तुम्ही मान्य करताल. पण एखादा परमार्थातला निबरगट्ट माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या हे कशात लिहिलंय, तेव्हा धोतर पिवळं होऊन सोपा पिवळा होईल. पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणे वाक्य आहे.
वाक्य आहे पुराणे व्यास वाक्य आहे खूप छान खूप छान. नामदेवराय म्हणतात देवा 5 मधल्या 2 सांगतो तुम्हाला, राहिलेल्या 3 राहू दे. पण मृत्यू टळला एक. चिरंजीव मरत नसतो सज्जनांनो, हे मी सांगत होतो. पण ज्या वेळेला मला वाचायला सापडे त्यावेळेला लक्षात आलं अशुद्धे भव सहस्नेहाशी. अशुद्ध म्हणजे रक्त, रक्त म्हणून आपल्याकडे रक्ताच्या नात्यात असं म्हणायची पद्धत होती. अशुद्ध म्हणजे अशुद्धेषु स्नेहेषु स्थिता, अत्यंत जवळचे. अशा व्याप्तीत मृत्यू आला असता तोही वाचला आणि राज्य प्रदान केलं. ही पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. एक मुद्दा असा छोटासा आहे का, छोटासा आहे का. अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा त्याच्या अंगठ्यातून जन्माला आली. सगंगोदकम अंगुष्टो भयस्थितो जिजायतो यदाभिषेकेन योगेन स्नाना प्रीत्यर्थ सकलस्थिता प्रातः स्नानयुनियोगो न सर्वस्थितो पदाश्रितां चरणारविंदो भयस्त्यातो गंगोदकम आह्वानांचे प्रियतान्न मम. हे आमच्या कर्मकांडात होतं. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं तर. मेमरी कार्ड टाईट आहे त्याच्यामुळे ती डिलीट होत नाही. मोबाईल बी तसा टाईटच आहे. चांगला मोबाईल आहे आपला, याच्यात घाण येत नाही. तुमचे मोबाईल चांगले आहेत, घाण येते आणि जे जाऊन येते बी लोकांना जाते. हिशाबात बटणं दाबी जा. हो, जे जाऊन येते कोणाला नाही गेलं पाहिजे, वापरले पाहिजे. तेव्हा मोठ्या वस्तू सांभाळण्यासाठी अक्कल बी तितकीच मोठी पाहिजे. त्यानंच मोठ्या वस्तू घेतल्या पाहिजे. एका गरीब माणसाला पंढरीनाथ बाबा 15 किलो तूप दिलं. एका माणसानं गावरान तूप दिलं. गरीब माणसानं कुथू लागलं, बोंबलू लागलं, काय भाजीचा पत्ता नाही, काय नाही, आमकं नाही, तमकं नाही. त्या मोठ्या माणसानं 1 क्विंटल भर गहू दिले आणि 1 क्विंटल भर ज्वारी दिली. याबा चपाती करी जाय, भाकरी टाकी जाय. ज्या दिवशी भाकरी खावाटली दिवशी भाकरी टाक, ज्या दिवशी चपाती वाटली ती चपाती करी जाय. खाऊ का संग. अरे कशाला मसालेन चटणी आणि भुरकी आणि मिरची आणि कांदेन फांदेन, कशाला इचकी तुरे कांदे आहे. 2-3 चपात्या मुरगाळी जाय आणि वगराळ भर तूप टाकी जाय. 1-2 भाकरी मुरगाळी जाय आणि वगराळ भर तूप टाक जाय. तू पण भाकरीन तू पण चपाती खात जाय. तूप दिलं का नाही पंढरीनाथ बाबा. पण हे इतकं येडगळ होतं. यानं 7.5 किलो तूप विकलं, रोज पाव किलो बैंगन घेत होतं. आणि बैंगन भाजून बैंगनाव तूप खात होतं. लय बैंगनेला कळत नाही बैंगनाव काय खावा. देवानं भिताडासारखा मोबाईल दिला म्हणजे अक्कल आहे का ते वापरायला. डोकं असलं पाहिजे, डोकं असलं पाहिजे. अरे भिंतीसारखा मोबाईल घ्या, पण रोज सकाळी उठल्याबरोबर त्याच्यात एखाद्या चांगल्या व्यक्तीचा काकडा लावा. हो, आपल्या पाळण्यातल्या लेकरांना तो काकडा ऐकायला भेटेल आणि ते म्हातारपणी तुमचा चांगला काकडा करतील. तुम्ही काही ऐकतान तर ते काकडा उलटा करून तुम्हाला पेटीत येईल. विठाला विठाला अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा देवा तुमच्या चरणांगुष्टापासून तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. भीमानी चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. नामदेवराय सांगतात देवा तुझ्या चरणांगुष्टापासून उत्पन्न झालेली गंगा किती पवित्र. गंगा 350 सांगितल्या. औटश्य सर्वस्थितायाम गंगोदक स्थितम पापक्षालन हितार्थायाम औटशस्ततेवच. औट म्हणजे 350 गंगा सांगितल्या. त्याच्यापैकी 349 गंगा तुमच्या माझ्यासारख्या पापेनं आंघोळ केल्यावर त्या मळून जातात. आणि ह्या मळालेल्या गंगा देवा शुद्ध होण्यासाठी तुझ्या पायापासून जन्माला आलेल्या गंगेत पवित्र होतात. म्हणजे तुझ्या पायातून जन्माला आलेली गंगा इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे पंढरनाथ बाबा की 349 गंगेला शुद्ध करती. इतकी गंगा तुझी पवित्र आहे ती. आणि ती तुझ्या अंगठ्यातून जन्माला आली. तुझा अंगठा किती पवित्र असेल रे देवा, किती पवित्र असेल तुझा अंगठा. म्हणून चरण सेवा अखंडित
असे कितीतरी पुरावे 2500 पुरावे ऐकायला भेटतील तुम्हाला. माझ्यासारखं येडपट 200 सांगेल. विद्वान माणसं तर खूप तुम्हाला सांगतील, खूप सांगतील. माझ्यासारखा येडपट बाळू फक्त कंबर बांधल्यावर, कंबर सोडली की येड्या बाळ्यात आपल्यात काहीच फरक नाही. हा बरं ठीक आहे, मी येडा बाळ्याचं कीर्तन ऐकणार आहे. आमच्यावर घेतली की आबाले खसखस पिकली नाही का. विडाला विडाला विठ्ठल 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 विठ्ठल. मग एवढे देवा पावे पवित्र याच्या करता चरण सेवा अखंडित. भगवान म्हणतात नामदेवात पाय देऊन टाकले, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्या कडव्यात. वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा पंढरीचा गावरान तूप भरपूर झालं तर एखाद्याला इकावा, इकत नसल तर माणसाला वाटावा, आणि माणसं घेत नसले तर अग्नीत टाकावा, पण तुपाचं वंगण नाही करावं. ओरिजिनल तूप आहे. अशा लोकांना वैष्णव टाळकरी म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी पदवी द्यायला पाहिजे. वैष्णव टाळकरी. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मला कळत आबा, पण मी कालचा बाळू आहे. आपण बाळू म्हणूनच राहायचं. कळत आपल्याला. मोठ्या लोकांनी दखल घ्यायला पाहिजे. आयुष्य घातले या लोकांनी संप्रदायात. काय त्यांच्या चाली. हृदय हलते हृदय हलते हृदय हृदय. तुम्हाला सांगू, सगळ्यांना भजे तळता येत नसतील, पण चांगले झालेले सांगता येत असतील. गाता जरी नाही सगळ्यांना नाही आलं, पण यांचं कळतंय. हृदय हलते हृदय. अशा लोकांना त्या पदव्या द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. वास द्यावा पंढरीचा. किती वेळ द्यायला आरोटे मावशी? 10 मिनिटं. बरं सांगतो 10 मिनिटात पुरावा. वेगात सांगतो 2 पुरावे. 5-4 मिनिटं पुढे जाऊ दे. काय होतं, काय आबाळ पडणार आहे काय? असं तर पडत ना ते. पाहिली सोयाबीन मी तुमची. मेलोरे मेलोरे मेलोरेच करायली सोयाबीन ती. अरे वा, रगिले गुत्तेदार. हा आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळे आज काय लय चपात्या फपात्याचा मेळ नाही. झटकीपट आटपत आहे खेळ. किती जणांनी एकादशी आहेत? या बा, ज्याला नाही त्यानं जर वरी केला तर लक्षात घ्या, हात खाली करा. जाऊ द्या, बरी यायचं. तुम्ही किती फुरसन डोक्यावर घेतात. लवंगाव मंगळवार धरीते. लवंगाव लवंगाव तुकाराम महाराजाची चुलती आहे का तू? लवंगाव मंगळवार धरीती, पांढरे बुधवार धरीती. एखाद्याच धरायला काय होतं, ह्या कडीची त्या कडीला एकाही बाईचा हात खाली नाही पाहिजे. नवरात्रात पूर्ण साबुदाणा खाती. हो, कोण सांगितले तुम्हाला उपास? कालच बोंबवलं कीर्तनात. या महाराष्ट्रातल्या पवित्र वारकरी संप्रदायातल्या बाईनं फक्त 3 उपास धरायचे. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष, नाही तर 2च उपास धरायचे. तुम्ही शोधा. या अष्टादश संतांनी 3 उपासाच्या व्यतिरिक्त जर कोणते उपास सांगितले असतील, त्याच्यानं पुरावा द्यायला त्याच्या चपला डोक्यावर घेऊन नाचतो.
फक्त 3च उपास आहेत. कारण सांगू तुम्हाला, परवाला लग्न झाल्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या आत नवरीची गर्भपिशवी काढावी लागली, गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. डॉक्टरने निकषांती सांगितलं, ही जास्त उपास धरीत होती. बाकीचे उपास धरीत आणि एकादशी सोडून देतात. एकादशी प्रत्येकानं धरायची, फार मोठी शक्ती त्या एकादशीची. चला पुन्हा कधी योग आलाच सांगा. ह्या म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू. ह्या सरळ चालणाऱ्याला सांगत असते, मुंग्या कधी बी रांगेत चलत असतात. मुंग्याची रांग माहिती ना तुम्हाला? मुंग्या कधीच रांग तोडीत नाहीत. मुंगळे कोणीकडे, इकडे धोतर, इकडे रुमाल, इकडे धोतर, इकडे पॅन्ट, इकडे कसा, इकडे दोंबडा. कशाला मुंगळ्याच्या नादी लागू मी? हे हिशोबात बसत तर नाहीत तर चलतीन का? याचं कारण सांगतो. मुंग्या सात्विक असल्या की मुंगळ्याचं मुंडकं दाबीत्यात. तुम्ही याला टाळ्याच वाजवायले. ज्या घरची स्त्री बलशाली, लक्षात घ्या, ज्या घरची स्त्री बलशाली सदृढ, त्या घरी आलेला वारकरी उपाशी जातच नाही. आबा जात नाही, पंढरनाथ बाबा जात नाही. आणि ज्या घरची स्त्री मरीज, त्या घरचा माणूस वार करायला घरी नेतच नाही. बरोबर बरोबर बरोबर. हो या 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 होतात कीर्तनाला. बरं झालं, बरं तुमचं घर आहे. हो हो या. तुला हाणायला पाहिजे सोंगळ्या. तुम्ही पप्याची माय उचकानी आहे ना, त्याच्यामुळे तुला घरी नेता येत नाही ना. मालकाचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नियम पाळा. चला वास द्यावा पंढरीचा. इंद्राचं 5 प्रकारचं अमृत अशुद्ध झालेलं शुद्ध केलं चोखोबारायाने. हे पुरावे मी खूप कीर्तनात सांगितले. चोखोबारायाने अमृत शुद्ध केलं इथपर्यंत पुरावा आहे. पण वाक्य नीट ऐका. इंद्राला ज्या वेळेला नारदाकडनं संदेश मिळाला, 124 यज्ञ केले इंद्रा, तरी अमृत शुद्ध नाही. 123च होते. 24वा यज्ञ करण्यासाठी जयंतीचं लग्न करावं लागलं. तो लग्नातच करता येत असतो तो यज्ञ. विशंती चत्वारो मखे शुद्ध भवा असं शास्त्र आहे. ते सप्तपदी म्हणत असताना मंत्र म्हणायचो मी त्यावेळेला. ते मला पाठ होते ते मंत्र, अजूनही पाठ आहेत. माझ्या लग्नात मीच पुटपुटू लागलो. हो म्हणलं एखादा ब्राह्मणाचा चुकला तर आपलं चुकू नये. हो म्हणून टायमाला धोतर धोती बायको वेळेला जेवायला देती पद्धतशीर ते हुकिले नाही. हो देवपाल म्हणलं तुम्ही म्हणा मी आपलं डबल हो द्या. काय होते तर लग्न तर एकदाचे, फक्त मंत्र डबल हो द्या. काय होते त्याला? जयंतीचं लग्न केलं, 124 यज्ञ झाले, अमृत नाही शुद्ध झालं. नारदांनी सांगितलं मंगळवेढा नावाचं गाव आहे जम्बूद्वीपामध्ये, पंढरी क्षेत्र बाजूला. तिथं चोखोबा नावाचे संत राहतात. त्यांच्याकडे जा, अमृत शुद्ध होईल. इंद्रानं गुमास्ते पाठिले आणि गुमास्त्यांनी पत्ता घेतला. त्याविषयी चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. वेगात सांगतो. कर्नाटकमध्ये एका माणसाची वस्तू घेऊन गेलते. मंगळवेढ्याच्या एका श्रीमंत माणसाची एक वस्तू होती, त्याची मुलगी कर्नाटकमध्ये दिलेली. त्यांनी सांगितलं चोखा. मी म्हणायला चोख्या हो, चोखा हो. लोक काय म्हणत असतील त्या काळात. श्रीमंत माणसं ज्याच्याकडे पैसे कमी आहेत का त्याला राम्या, ए सुदाम्या, ए भावश्या, ए भाग्या, ए गोविंद्या असं म्हणणाऱ्याचे पोरं आता सुदाम्याच्या आणि भाग्याच्या आणि गोविंद्याच्या गाडीवर डरावर झाले. ज्याच्याकडे पैसे लय असल्यावर जिबा लांबल्या होत्या का, त्याचं चट कापराच्या वडीसारखं विस्तून लावताच इगरलं. कापराच्या वडीला विस्तू लागल्यावर ठाईची समाप्ती, नाही लागल्यावर तरी जागच्या जाग्या विगरतू. अशा काहीच्या संपत्त्या विघरल्या. नाही बोलायला पाहिजे, गरीबाचा अवमान नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे असं बोलत होते नालायक माणसं त्या काळात. चोखा जी मालक, आमच्या मुलीला हे घेऊन जाय. गुमास्त्यानं सांगितलं कर्नाटक प्रांतामध्ये चोखोबारा आहेत. गेलं इंद्र तिथं ते मडके घेऊन. चोखोबारायला सांगितलं मी अमरपुरीचा राजा इंद्र आहे. बर हे अमृत शुद्ध करायचंय. चोखोबाराय म्हणले मला आज नाही करता येत, नंतर या. गेलं वापस. त्याच्यानंतर अजून एका राज्यात मला त्याचा पुरावा सापडला नाही. मी ते ठिकाण पण सांगेल दुसऱ्या वेळेस कधी योग आला तर. भेटणं वाचायला हो कीर्तन सुधरू देणत ना. एकदा हिरव्या पेंढीला लागल्या माणसाला मागचं दिसतच नाही काही. ते नारळ सुधरूच देणं माणसाला. माऊली लय हसू नका तुम्ही. काय तुकाराम महाराज चुलते आहेत का? कशा गोळ्या ऐकतात आम्हाला मी माहिती आहे तुमचं. विठाला विठाला विठाला. साती पास असला म्हणजे बाळूला कळत नाही वय.
एका चपक्यात कलेक्टर झालो असतो, पण इकडे घुसल्यामुळे ते नको वाटलं. विठाला विठाला विठला 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 विठला. त्या प्रांतात इंद्र गेला. वा चोखोबराने परत केलं. पंढरनाथ बाबा परत केलं. 5व्या चक्राला इंद्राची भेट झाली. चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबराय भजन करत होते. लिंबाला लक्ष्मीचं अधिष्ठान प्राप्त झालं. लक्ष्मीचं अधिष्ठान कशात आहे? झाडात. तर लिंबात आहे. विष्णूचं अधिष्ठान पिंपळात आहे. वृक्षा माझी आश्वस्तू आळंदीतल्या मालकाचा पुरा आहे. पण लिंबात लक्ष्मीचं अधिष्ठान झालं. कारण षडवैरुण्य गरुडाच्या हातानं त्या लिंबाखाली ठुलते. याच लिंबावर अमृत घेऊन इंद्र बसला होता. म्हणून आयुर्वेदही लिंबाला मान्यता देते. आयुर्वेद आपल्याकडं आषाढ महिन्यामध्ये बऱ्यापैकी आजाराचं सावट असतं. म्हणून एका लक्ष्मी नावाच्या देवीला ताटात पाण्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यात लिंबाचा डाखळा जिकून खोडाय तिकून ठेवायचा, पानं वरी करायचे, देवीचं दर्शन करून यायचं, तिला अर्ध पाणी घालायचं आणि ते अर्ध पाणी घरी येऊन लेकरांनी प्यायचं. बऱ्यापैकी पोटाचे आजार नाहीसे होत असतात. लिंबामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान. पण मधल्या 20 वर्षाच्या काळात हलकटाईनं त्या देवीला लिंबाचा फांदा न नेण्यापेक्षा ढवळे लिंब घेऊन गेले. आणि त्या देवीला लक्ष्मी देवी न म्हणता मरियाई नाव दिलं. मरियाई हे असे नाव देणारे कहा मरतीन भडवे तर मरू. संस्कृतीचं मात्र करणारी नालायक माणसं शिल्लक नाही राहायला पाहिजे. भ्रष्ट होत असती संस्कृती, भ्रष्ट. अशा चुकीचे निर्णय नाही करायला पाहिजे. फार आपल्याकडं वनस्पतीच्या बाबतीत फार नाविन्य. माझ्या तुकोबाऱ्यांनी फारसं काही झाडांच्या बाबतीत बोलून गेलेत. नाही चुका करायला पाहिजे. चला, मंगळवेढ्याच्या अलीकडे, पंढरपुराच्या पलीकडे, चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड, तिथे भजन चालू. आणि इंद्र कंटाळून 5व्या चक्राला नारदाला सांगितलं, आता शेवटची चक्कर झालं, ठीक तर ठीक, नाही तर चाललो. जा म्हणले, एकदा जा. लिंबावर बसले. 5 मिनिटं 2 मिनिटं चोखोबरायचं भजन ऐकलं. अमृताचा कलश उघडून पाहिला तर सुगंध येत होता. अमृत शुद्ध झालं. कालांतराने इंद्र सोमवारी आले. त्या दिवशी एकादश होती. सुरुवातीला सांगितलं सोमवारी एकादशी. त्या विमानात आले. एकांतात चोखोबरायला बाजूला घेतलं आणि सांगितलं, महाराज मी अमृताचा कलश घेऊन कर्नाटकमध्ये आलो. मी अमृताचा कलश घेऊन तेलंगणामध्ये आलो. मी अमृताचा कलश घेऊन अजून 2 राज्यात आलो. पण त्या 4 ठिकाणी तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही. आणि मंगळवेढ्याला ज्या वेळेला मी आलो, पंढरपुराच्या तिथं मी आलो, त्यावेळेला मी तुम्हाला बोललो सुद्धा नाही. नुसता वरी फांदीवर बसलो तर अमृत शुद्ध झालं. चोखोबरायच्या डोळ्यातून पाणी टप 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 पडलं. आणि इंद्राला सांगितलं, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात होती, पण पंढरपुरात असलं तर ती ताकद चलती. अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात विटेवरच्या मालकानं दिली, पण स्थान महात्मे, जोपर्यंत मी पंढरपुरातल्या भूमीत थांबत नाही तोपर्यंत माझ्याच्यानं अमृत शुद्ध होत नाही.